चूक नाही, म्हातारपणात चूक नाही, मरताना तर अजिबात चूक नाही. एवढी परिस्थिती भयानक असताना जगद्गुरु तुकोबाराय जन्म घेईन म्हणतातच कशाला? हा पहिला प्रश्न आहे. बरोबर आहे, पण त्याचं उत्तर असं आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्या ज्या वेळेस आम्ही जन्म घेतो तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे. ज्या ज्या वेळेस आम्ही जन्म घेऊ त्या त्या वेळेस गर्भवासामध्ये तारायला आमचा देव असतो, म्हणून आम्ही जन्म घेतो. पर जन्म घेऊन घेऊन एवढे जन्म घेतले आणि त्या देवाची भक्ती केली. भक्ती करून करून देव ओळखला, देव अंतःकरणात साठवला आणि आमचा जायचा यायचा मार्ग आम्ही मोकळा केला. पण गंमत अशी महाराज, आपल्याकडं आयुष्य फार थोडं शिल्लक. किती आयुष्य शिल्लक आहे आपल्याकडं सांगतो ऐका. त्रेतायुगामध्ये माणसाला आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं. किती महिला मंडळ? किती वर्षाचं? किती? कुठल्या युगात? कृतयुगामध्ये. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. एक युग संपलं, त्या 1,00,000तलं एक शून्य कमी झाला, आलं कुठलं? त्रेतायुग. आयुष्य किती वर्षाचं राहिलं? 1,00,000तलं एक शून्य गेला, किती राहिले? 10,000 वर्ष. एक युग संपलं, त्रेतायुग संपलं, द्वापार युगामध्ये माणसाला आयुष्य झालं किती? 1,000 वर्षाचं. एक युग संपलं, त्याच्यातलं एक शून्य कमी झालं आणि माणसाला कलियुगामध्ये आयुष्य झालं किती? 100 वर्षाचं आयुष्य माणसाला झालं. आता तुम्ही मिळून मी मिळून देवाला विनंती करू, देवा आता याच्यातलं एक शून्य कमी करू. आणि जर याच्यातलं एक शून्य कमी केलं तर माणसाला आयुष्य किती राहिलं? किती? मग राहिलेल्या 10 वर्षामध्ये दारू कधी प्यायची, तंबाखू कधी खायची, सिगरेट कधी वडायची, लग्न कधी करायचं? हाय का काही? माणसाला आयुष्य किती आहे? 100 वर्षाचं. आणि त्यातलं अर्ध कुठं गेलं? शतक गणिले ते अर्ध रात्र. अर्ध कोणी खाल्लं? झोपेत गेलं ना महाराज. आणि राहिलेल्या 50 वर्षामध्ये माणसं तर 100 वर्ष जगतच नाही बाबा. तुमच्या काळाला आम्ही जगन कण्याची शाश्वतीच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसाला आयुष्य शिल्लक नाही, माणसाकडे फार थोडं आयुष्य आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला जर देवा तुझी भक्ती करायची असेल तर आम्हाला किती आयुष्य दे माहितीये का? कल्प आयुष्य दे. किती कल्प? तुम्ही मागणी प्रकरणात का बघा, अकल्प आयुष्य व्हावे तया. आणि माझी या सकाळा जगद्गुरु तुकोबाराय कल्प काय मागतात? आयुष्य मागतात. माणसाला आयुष्य किती आहे? 100 वर्षाचं. आणि जगद्गुरु तुकोबाराय मागतात किती? कल्प आयुष्य. ते कल्प म्हणजे किती? किती कल्प म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? हा, कल्प म्हणजे किती माहिती आहे का? नाही ना, मी सांगतो ऐका, थोडक्यात सांगतो. फक्त सगळे जागे असेल तर कळ, नाही तर महाराजाला तिकीट काढायला पाठवतो तिकडं. हा, ऐका नीट ऐका. कल्प कशाला म्हणायचंय 5 मिनिटात सांगतो तुम्हाला. ऐका नीट, लक्ष द्या. इकडे माझ्याकडे बोट दिसते का? 2 बोट. 2 आहे का 4 आहे? 2 आहे का 4 आहे? तुम्ही बोलत चला ना राव. कीर्तन झाल्यावर अर्ध पाकिट तुम्हाला देतो, पण तुम्ही काय करा? बाबाला सांगतो बाबा अर्ध पाकिट मला देऊच नका, पण अर्ध पाकिट तुम्ही घ्या माझ्याकडलं. पण तुम्ही काय करा? बोलत चला ना. तुम्ही काय करा? नाही तर मी असंच निघून जाईन पापार. हा, हे किती बोट आहेत? 4 आहेत का 2 आहेत? 2 आहेत ना? हा, 2 बोट आहेत. हा, मी फक्त पाहत होतो झोपले का जागी. ऐका, कल्प कशाला म्हणायचं सांगतो, थोडक्यात सांगतो ऐका. 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. किती? 60 सेकंदाचा 60 सेकंदाचा 1 मिनिट. 60 मिनिटाचा 1 60 सेकंदाचा 1 मिनिट. 60 मिनिटाचा 1 तास. बरोबर आहे. 24 तासाचा 1 दिवस. बरोबर आहे. 7 दिवसाचा 1 तुम्ही बोलत चला, इकडेच आवाज यायला लागला मला. हा, तुम्हाला विचारतो ऐका. किती? 60 सेकंदाचा 1 बोलत चला. तुम्ही शाळा शिकले नाही का? 60 सेकंदाचा 1 मिनिट. 60 मिनिटाचा 1 अरे बोला ना. 60 मिनिटाचा 1 तास. 24 तासाचा 24 तासाचा 1 दिवस. 7 दिवसाचा 1 आठवडा. सप्ताह किंवा आठवडा. 7 दिवसाचा आठवडा. हा, 2 आठवड्याचा 1 15 वाडा. वा 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 वा, क्या बात आहे. हा, 2 आठवड्याचा 1 15 वाडा. 2 15वाड्याचा 1 बर. हा, 2 15वाड्याचा 1 महिना. 2 महिन्याचा 1 अडकली गाडी.
नाही नाही, परत पहिल्यापासून चालू करायला लागला आता. नाही आता ते असंच आहे बा. परत मग तुम्हाला म्हटलं होतं मी, तुमची लईच गाडी फास्ट चालली होती. 60 सेकंदाचं एक, परत पहिल्यापासून चालू करायला लागणार, तसं कळणारच नाही तुम्हाला. 60 सेकंदाचं, मग तुम्ही बोलत चालला ना, डोक्यात ठेवत चालला. 60 सेकंदाचं एक बोलत चालणार आहोत, 60 सेकंदाचं एक मिनिट, 60 मिनिटाचा एक तास, 24 तासाचा एक, 7 दिवसाचा एक आठवडा, 2 आठवड्याचा एक पंधरवडा, 2 पंधरवड्याचा एक, 2 महिन्याचा एक ऋतू. वा वा महाराज, 2 महिन्याचा एक ऋतू. कोणते कोणते ऋतू आहेत बाबा? ऋतू कोणते कोणते आहेत? अरे ऋतू कोणते कोणते आहेत? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. अरे ऋतू नाहीत, हे मोसम आहेत. हे कधी पण बदलतात. कधी पाऊस पडतो, कधी ऊन लागतं माणसाला. हे ऋतू नाही, 2 महिन्यांचा एक ऋतू होते. कोणते कोणते ऋतू आहेत ऐका. अर्धे मी सांगतो, अर्धे तुम्ही सांगायचे. शाळेत जाता पोरं तुम्ही? इंग्लिश मिडियमला आहे का मराठी मिडियमला? सेमी इंग्लिश आहे का? बरं, अर्ध मराठी अर्ध इंग्लिश, काही हरकत नाही. अर्धे तुम्ही सांगा, अर्धे मी सांगतो. मला नाही आले पूर्ण, अर्धे तुम्ही सांगा. 2 महिन्याचा एक ऋतू: शरद ऋतू, वसंत ऋतू, हेमंत ऋतू, वर्षा ऋतू, ग्रीष्म ऋतू आणि शिशिर ऋतू. हे किती झाले? 6 ऋतू. असं 2 महिन्याचा एक ऋतू होतो, बरोबर आहे. असं 3 ऋतू पकडले तर किती होतात? 6 महिने. कसे होतील बाबा ते? 6 महिने इंग्लिश मध्ये झालं ना. 2 महिन्याचा एक ऋतू आणि 3 ऋतूचं एक आयन. 3 ऋतूचं एक आयन, उत्तरायन, दक्षिणायन. असं 2 आयनाचं एक, 2 आयनाचं एक, 2 आयनाचं एक वर्ष, बरोबर आहे ना? 2 आयनाचं एक वर्ष. असं 4,32,000 वर्ष संपले की कलियुगाचं आयुष्य पूर्ण होतं. किती? 4,32,000 वर्ष संपली की कलियुगाचं आयुष्य पूर्ण होतं. 8,64,000 वर्ष संपली की द्वापार युगाचं आयुष्य पूर्ण होतं, बरोबर आहे. 12,96,000 वर्ष संपली की त्रेतायुगाचं आयुष्य पूर्ण होतं. आणि 17,28,000 वर्ष पूर्ण झाले की कृतयुगाचं आयुष्य पूर्ण होतं. एकूण किती झाले? 4,32,000 अधिक 8,64,000 अधिक 12,96,000 अधिक 17,28,000. नाही मग आकडे लयच मोठाले तुम्ही म्हणताल महाराज. मोबाईल आहे का पोरांना तुमच्याकडे? मोबाईल असेल ना, स्क्रीन टच काढा, बाहेर काढा. अरे काढा ना बाहेर खिशातले. आता या मंडळीकडे नाही मोठा मोठे मोबाईल, त्यांना वापरता येत नाही. काढा बाहेर, काढा काढा महाराज तुमचा मोबाईल बाहेर. काढा. तुमच्याकडे आहे का महिला मंडळ? पिशवीतला असलं बाहेर काढा ना. कोणाकडे लपून ठेवला असलं तर तो काढा हळूसकून बाहेर. स्क्रीन टचचा आहे का? पोरांना काढले का? मी सांगतो ना आकडे, हळूहळू सांगतो ना तुम्हाला. 4,32,000 करा, टाईप करा. चार्जिंग लावले घरी? मग डोक्यात करा आता. करा ना महाराज, तुमच्या ह्याच्यात करा ना. मग मी पण विसरलो आता किती झाले ते. आहे का कोणाकडे? नाही महाराज, आकडे पाहूनच भ्यायला लागले काय कोण सगळे. अरे वर आई लय मोठाले आकडे नाही ना. काढला त्या दादानी काढला बरं का कोपऱ्यातला. दादा करा, टाईप करा, कॅल्क्युलेटर चालू करा तुमचं. कायच करा बाबा आता. नाही डोक्यात नाही बसा ना. नाही अरे बापरे. केला का? ऐका. 4,32,000 अधिक 8,64,000 अधिक 12,96,000 अधिक 17,28,000 बरोबर? नाही 4,32,000 अधिक 8,64,000 अधिक 12,96,000 अधिक 17,28,000 किती झाले महाराज? भाऊसाहेब महाराज किती झाले? 43,20,000 एवढं वर्ष पूर्ण झाले की एक युग कंप्लीट होतं. किती? एक युग होतं. कोणतं? महायुग होतं. असे 43,20,000 वर्ष संपली, एक महायुग होतं. आणि असे 1,000 महायुग संपले की मग एक कल्प होतं. विठाला विठाला महाराज
महाराज म्हणतात की एवढं आयुष्य आम्हाला पाहिजे. किती? इथं 100 वर्ष ठिकाणा महाराज म्हणतात आम्हाला कल्प आयुष्य पाहिजे. शक्य आहे का महाराज? महाराज तुम्ही दोन तोंडी कस काय बोलता? एका ठिकाणी म्हणता तुम्ही की आम्हाला 100 वर्ष आयुष्य कुठे दे, कलियुगा माझे किती दिले? शतगणिले ते अर्धरात्र काय 100 वर्ष आयुष्य, त्यातलं 50 झोपेत जातं म्हणता तुम्ही. कलियुगात 100 वर्ष आयुष्य दिलं माणसाला आणि तुम्ही म्हणता की आम्हाला कल्प आयुष्य पाहिजे. हे कसं काय शक्य आहे? पण त्याचा पुढचा भाग जर तुम्ही पाहिला, अकल्प आयुष्य व्हावे तया, हे अशी ती आडी इकडून तिकडं. कल्प आयुष्य पाहिजे पण कोणाला? जो देवाचं नामस्मरण घेतो त्याच्या कुळाला. विठाला विठाला म्हणजे जो एकटा नामस्मरण करतो, एकटं देवाचं नाव घेतो, त्याचं नाही तर त्याची कुळ सुद्धा उद्धरली पाहिजे. हे महाराजांच्या डोक्यात आहे. आपण तर विसरून जातो महाराज. अरे ही तरुण मंडळी आहे, या तरुण मंडळीच्या लक्षात राहायला पाहिजे. महाराज आता आमच्या गावामध्ये जे आहे ते सांगतो तुम्हाला. गावामध्ये लोक शिवजयंती साजरी करतात. बाबा जी आहे ती वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. शिवजयंती साजरी करतात, डीजे बीजे लावतात. माझा अजिबात विरोध नाही की शिवजयंतीमध्ये डीजे लावून पोरांनी नाचू नाही. नाचा तुम्ही, तुम्हाला आनंद उत्सव साजरा करायचा ना तुम्ही करा, पण दारू पिऊन नाचू नका गाड्या. मग खुशाल डीजे लावायचा आणि दारू प्यायची आणि त्यात नाचायची. अरे का माझ्या राजाने हे शिकवलं का तुम्हाला? मी सांगत असतो तुम्ही डीजेवर नाचण्यावर आपली बंदीच नाही. मी येतो नाचू लागल तुमच्या संग शिवजयंतीमध्ये, फक्त दारू पिऊन नका, व्यसन करून नाचायला सांगितलं. अरे त्या माझ्या राजाचं नाव जर घेतलं तर अंगावर काटा माणसाच्या उभा राहतो. अरे कोण होता माझा राजा? तुम्ही जर ऐकलं, अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं, नुसतं नाव, काय ऐकलं? नाव. छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव ऐकलं तर आमच्या अंगातलं रक्त सळसळतं, सळसळलेलं रक्त उसळतं, उसळलेलं रक्त उकळतं आणि उकळलेलं रक्त धमण्या वाट्यात सांगून जातं की हे नाव माझ्या राजांचं आहे. कुणाचं आहे? माझ्या राजांचं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं. असं का लोकांनी जाती जाती देवाला वाटून घेतलंय? असं चालत नाही ना. अरे आपला देव छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, कारण त्या राजामुळं आपल्या मंदिरातली देव सुरक्षित. जर राजा झाला नसता तर देव सुद्धा सुरक्षित राहिली नसती. अरे कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचा श्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचा ध्यास आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं रक्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं तख्त आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची भक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची शक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचा स्वाभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची हिंमत आहे. महाराज त्या छत्रपतीचं नाव घेतल्यानंतर नुसतं अंगातलं रक्त सळसळत नाही, अंगावरले रोमांच सुद्धा उभे राहतात. पण माझ्या राजांनी सांगितलं विचार पहिलं हृदयामध्ये साठवणं गरजेचं आहे. जसं साधू संतांनी देवाला हृदयात साठवलं, कलियुगात महापुरुषांनी जे कार्य करून गेले त्या कार्याचा ठेवा आपल्या विचाराच्या रूपाने आपल्या अंतःकरणात साठवणं गरजेचं आहे. महाराज म्हणतात त्या देवाला आम्ही अंतःकरणात साठवलं. जसं साठवलं आमचा जन्म मरणाचा फेरा चुकला. आम्हाला पुन्हा जन्मही नाही, पुन्हा मरणही. पण हे झालं कशामुळं? अभंगाचं तिसरं चरण. हरी आला हाता, 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 हरी आला हाता. मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, त्याची सरली येरधार, त्याची सरली येरधार. मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, त्याची सरली येरधार, त्याची सरली येरधार. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हरी आला हाता आणि मग कैसी
भय चिंता. एकदा तो भगवान परमात्मा आमच्या हातात आला की आम्हाला भय राहत नाही आणि आम्हाला चिंता शिल्लक राहत नाही. मुळात चिंता कशाला म्हणायचं ऐका, चिंता कशाला म्हणायचं. चिता आणि चिंता फक्त अनुस्वाराचा फरक आहे. चिता ही माणसाला मेल्यावर जाळते आणि चिंता ही माणसाला, तुमच्याकडे जर काही वेगळे आहे का, आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात. तुमच्याकडे कसं आहे, जिवंतपणी जाळतात का? हा जाळतात ना महाराज, जिवंतपणी जाळतात, पण चिंता रूपाने जिवंतपणी जाळतात. जी चिंता माणसाला जिवंतपणी जाळते, मेल्यावर चिता जाळताना त्रास होत नाही, पण जिवंतपणी ज्या चिंताने जाळलं त्याचा त्रास कोणाला सांगता येत. अशी चिंता महाराज म्हणतात आम्हाला लागत, त्या चिंता आम्हाला लागत नाही, सगळं चिंतेपासून येऊन अडकलंय महाराज. अशी चिंता माणसाला लागते. एखादं काम हाती घेऊ द्या, ते काम जोवर पूर्ण होत नाही तोवर माणसाला चिंताच लागलेली असते. काय लागलेली असते? चिंता. तोवर चिंताच लागली. एवढं करतो की ते एकदा डोक्यात धरलं की ते सोडत नाही. पूर्वी माणसाला खळे व्हायचे महाराज. काय व्हायचे? खळे व्हायचे. बाबा तुमच्या काळामध्ये तुरीचे खळे व्हायचे, सोयाबीनचे खळे व्हायचे, बरोबर आहे. चिंता कशाला म्हणतो सांगतो ऐका. पूर्वी खळे व्हायचे. एका माणसाला खळ झालं, त्यांनी बैलगाडी, पूर्वी बैलगाडीमध्ये पोते टाकून आणायचे. त्या माणसानं खळ शेतात केलं, खळ करून आणलं, ते बैलगाडीमध्ये पोते टाकले आणि पोते कुठं आणले? माझ्या घरी. कुठं आणले? घरी आणले. त्याच्या गाडी लावली दरवाजासमोर, ती बाई ताट घेऊन आली, त्या बैल जोडीला ओवाळलं, त्या गाडीवानाला गंध लावला, त्या पोत्याची पूजा केली. तो माणूस जसा गाडी जवळ आला, एक एक पोतं उचलायचा, आपल्या पाठीवर टाकायचा आणि घरात घेऊन जायचा. काय सांगतोय मी? पोत. आताच्या लोकायला पोत उचलत, अरे पोत सोडा, गोण्या सुद्धा आपल्याला उचलत नाही. पहिले पोत उचलायचे महाराज लोक, आता गोण्या पण उचलत नाही. त्याच्यात अर्धे केले, कोणी 30 किलो कर, कोणी 20 किलो कर. हा, तो माणूस एक एक पोत उचलायचा आणि पाठीवर टाकायचा आणि घरात घेऊन जायचा. त्याची प्रक्रिया चालू होती. मी जवळून चाललो होतो, आपलं कीर्तन झालं गावात, चाललो होतो सकाळचं कालच कीर्तन. जाता जाता गाडी पाहिली, म्हणलं बैलगाडीमध्ये पोती दिसतात, ते बाबा एक एक पोतं उचलतोय घरात घेऊन जातोय, एक एक पोतं उचलतोय घरात घेऊन जातोय. चालता वारकरी दिसला, गळ्याला कपाळाला गंध होता. म्हणलं बाबा खळं झालंय का? हो म्हणे महाराज खळं झालंय. म्हणलं काय आहे? म्हणे सोयाबीन आहे. म्हणलं किती पोते झाले? म्हणे 40 पोती झाली. किती पोते झाली महिला मंडळ? 40 पोते. मी म्हणलं वा बाबा, 40 पोते सोयाबीन झाली तुम्हाला, वा क्या बात आहे म्हणलं. पण म्हणलं बाबा 40 पोती सोयाबीन तुम्हाला झाली खरी, पण तुमचा चेहरा का जरा बारीक झालाय? मला जरा तुमचा चेहरा बारीक दिसतो. आता मी गाव 12 गावचं पाणी पिणारा माणूस. हा, आता लहानपणापासून तेच काम आपल्याला. मी माणसाचा चेहरा बघितलं की सांगतो महाराज की माणसाच्या मनात काय चाललंय. हा, तुम्हाला कोणाला पाहिजे असलं तर आळंदीला आल्यावर मला भेटा. हा, असं काय आपण करत नाही बरं का. हा, उगाच काहीतरी बाबाचा चेहरा पाहिला. मी म्हणलं बाबा 40 पोते सोयाबीन झाली तुम्हाला, पण चेहरा जरा कसा वाटतोय? चेहरा जरा बारीक वाटतोय. नाही म्हणे महाराज तसं काही नाही. म्हणलं तसं कसं काही नाही? म्हणलं तुमचा चेहरा सांगतो, म्हणलं मला जरा चेहरा जरा तुमचा सुकल्यासारखा वाटत. नाही म्हणले बाबा तसं काहीच नाही. नाही म्हणलं मला जरा कस तरीच वाटतं. म्हणलं बाबा नाही म्हणे बाबा तसं काहीच नाही, फक्त 50 पोती धरली होती. किती धरली होती? 50 धरली होती. झाली किती धरली होती? 50 आणि झाली किती? 40.